हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, एमपीसी लायब्ररीच्या वतीने आजपासून आपण एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत, ज्याचं नाव आहे डेली न्यूजपेपर अनालिसिस. दररोजच्या वर्तमानपत्रांमधील महत्त्वाच्या घडामोडी, त्यांचा परीक्षा दृष्टीने अभ्यास, प्रिलिम्स आणि मेन्ससाठी उपयुक्त मुद्दे तसेच संभाव्य प्रश्नांचा आढावा आपण या मालिकेमध्ये घेणार आहोत. वर्तमानपत्र वाचणे महत्त्वाचे आहेच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यातील परीक्षेसाठी नेमके काय लक्षात ठेवायचे हे समजून घेणे. आणि हाच प्रयत्न आपण दररोज या व्हिडिओमधून करणार आहोत. तर चला, वेळ न दवडता आजच्या न्यूजपेपर अनालिसिसला सुरुवात करूया. अगदीच पहिल्याच पेजवर आपल्याला अतिशय महत्त्वाच्या न्यूज आर्टिकल्स या परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या दिसत आहेत. त्यातील पहिलीच न्यूज आहे सुमन कल्याणपूर यांचे दुःखद निधन झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच ज्या कोणत्याही परीक्षा झालेल्या आहेत, म्हणजेच कंबाईनची परीक्षा आहे, एमपीसीची परीक्षा आहे, इव्हन युपीसीच्या परीक्षा आहेत, यामध्ये पर्सनॅलिटी बेस्ड क्वेश्चन हे वारंवार विचारले जातात. म्हणजेच एखाद्या चर्चेमध्ये असलेल्या व्यक्तीचं निधन झालेलं असेल, किंवा एखाद्या व्यक्तीला पुरस्कार मिळालेला असेल, किंवा एखाद्या व्यक्तीची अपॉइंटमेंट झालेली असेल, तर त्या व्यक्तीवर आधारित आपल्याला प्रश्न हमखास विचारला जातोच असतो. आणि जे काही चर्चेमधले व्यक्ती आहेत, हे जर फेमस पर्सनॅलिटी असतील, तर त्यावर आपल्याला 100% प्रश्न विचारण्यात येतो. अगदीच कालच झालेल्या परीक्षेमध्ये आपण पाहिलं की सुरेश कलमाडी यांच्यावर आधारित आपल्याला अतिशय डीप क्वेश्चन विचारलेला होता. त्यामुळे आपल्याला प्रत्येक फॅक्ट्स जी न्यूजपेपरमध्ये कव्हर केलेली आहे ही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, न्यूजपेपरच्या बाहेर शक्यतो पेपर जो आहे आपला क्वेश्चन पेपर हा शक्यतो जात नाही. आणि जर त्याच्या बाहेर गेलेलाच असेल तर तो सर्वच विद्यार्थ्यांना खूप अवघड जातो. त्यामुळे आपल्याला ते क्वेश्चन्स मॅटर करत नाहीत, परंतु जे न्यूजपेपरमध्ये कव्हर झालेले आहेत हे आपल्याला माहितीच असणं आवश्यक आहे. त्यामुळेच आपण ही सिरीज सुरू करत आहोत. तर पहिली जी न्यूज आहे, सुमन कल्याणपूर यांचे निधन झालेले आहे. त्या 89 वर्षांच्या होत्या. चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली, आकाश पांघरुणी जग शांत झोपलेले, देव माझा विठू सावळा या भावमधुर गीतांसह नाविका रे वारा वाहरे, आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही, अशी कैक गाणी आपल्या सुमधुर गायनाने त्यांनी अजरामर केलेली होती. लग्नाआधीचे त्यांचं नाव होतं सुमन हेमाडी असे होते. आता ही फॅक्ट देखील महत्वाची आहे, कारण परीक्षेमध्ये अशा पद्धतीचं स्टेटमेंट आपल्याला विचारलं जाऊ शकतं. बांगलादेशमधील ढाका येथे 1937 साली त्यांचा जन्म झाला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, त्या मराठी आहेत, परंतु त्यांचा जन्म झालेला कुठे आहे, तर 1937 साली ढाका या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. 1943 मध्ये त्यांचे कुटुंब, आता पान नंबर 2 वर बाकीची न्यूज आहे, त्यांचे कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झालेले होते आणि तिथून त्यांच्या गायन प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली होती. रामानंद कल्याणपूर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपूर या नावाने सर्व परिचित झालेल्या होत्या. त्यांनी पंडित लक्ष्मणराव अमृते यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतलेले होते. 1954 मध्ये दरवाजा चित्रपटासाठी पहिले पार्श्वगायन त्यांनी केलेले होते. ही देखील फॅक्ट आपल्याला परीक्षेसाठी महत्वाची आहे. तुम्ही हवं तर ती नोट डाऊन देखील करू शकता. सुरुवातीला त्यांना लता मंगेशकर यांच्या गायकीशी साम्य असल्यामुळे काही संगीतकारांनी त्यांना दुसरी लता म्हणून देखील पाहिले होते. तर ही पण फॅक्ट आपल्याला महत्वाची आहे. दुसरी लता म्हणून त्यांना टोपण नावाने ओळखलं जायचं. वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी मोहम्मद शफी यांनी संगीत दिलेल्या मंगू या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केलेले होते. त्यासोबतच जिथे सागरा धरणी मिळते असे म्हणत प्रियकाराची वाट बघणारी प्रेयसी, गाल गाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात, निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, कशी गवळण राधा बावरली, सांज आली दुरातुनी क्षितिजाच्या गंधातुनी, केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर, अशी वेगवेगळी गाणी जी आपण सुप्रसिद्ध आहेत, आपण लहानपणापासून ऐकतो, ही त्यांच्या नावे होती. त्यामुळे अशा पद्धतीचे फॅक्ट्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. इव्हन त्यांचं पहिलं जे गाणं आहे, जे आता आपण कव्हर केलं, इव्हन त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचं मूळ नाव काय होतं, आणि त्यांनी पहिलं पार्श्वगायन कोणत्या चित्रपटासाठी केलेलं आहे, आणि त्यांचं टोपण नाव काय, हे आपल्याला फॅक्ट आपण या आर्टिकलमध्ये पाहिलेले आहेत. आणि हे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचं देखील आहे. आता आपण दुसऱ्या आर्टिकलकडे वळूया. या ठिकाणी बाजूलाच अजून एक ज्येष्ठ गायक पंडित चंद्रकांत लिमये हे कालवश झालेले आहेत. यांच्याबद्दल देखील माहिती पाहिलेली आहे. कटार काळजामध्ये घुसली या नाटकामध्ये खां साहेबाची भूमिका त्यांनी साकारलेली होती आणि त्यांचा जन्म 19 ऑगस्ट 1950 या दिवशी झालेला होता. आता हे चर्चेमध्ये असलेले व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे यांच्याबद्दल जी कोणतेही फॅक्ट या ठिकाणी कव्हर केलेले आहेत हे आपण आता पाहिलेलं आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्वाची एक आर्टिकल आहे, ते म्हणजे 81 लाख महिलांना आता या ठिकाणी वगळलेले आहे. आणि कशातून वगळलेलं आहे, तर लाडकी बहीण या योजनेतून त्यांना वगळलेलं आहे. आता बँक पडताळणीनंतर लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यामध्ये मोठी कपात झालेली आहे. या अनुषंगाने आपल्याला
वेगवेगळ्या म्हणजे ज्या कोणत्याही लेखी परीक्षा, आता मुख्य परीक्षा जी आहे एमपीएससीची, ही लेखी परीक्षाच होणार आहे. यामध्ये आपल्याला ह्या फॅक्ट्स टाकणं आवश्यक आहे. जर प्रश्न आपल्याला अशा पद्धतीचा आला, की महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना आणि त्याचा महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम याविषयी जर अशा पद्धतीचा प्रश्न आला, तर यामध्ये ज्या कोणत्याही गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, हे आपल्याला पेपरमध्ये लिहिणं आवश्यक आहे. का तरच आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला छान पद्धतीने कव्हर होऊ शकतात. आता काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत? तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील 81 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. ई-केवायसी मोहिमेनंतर या योजनेमध्ये 1,66,00,000 महिला अनुदानासाठी पात्र ठरलेल्या आहेत. म्हणजे लक्षात घ्या, जवळपास 1,66,00,000 महिलांना आता अजूनही या लाडक्या बहिणीचा लाभ मिळतो. या प्रत्येकीच्या खात्यावर ₹1,500 हे दरमहा जात असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक जी कोणतीही आपली आर्थिक बाजू आहे, ही कशा पद्धतीने आता इम्पॅक्ट होतीये, हे आपल्याला इथे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज सादर केलेल्या सरसकट सर्वांना दरमहा ₹1,500 अनुदान हे मंजूर करण्यात आलेले होते. या योजनेच्या सुरुवातीला 2.47 कोटी लाभार्थी होते. ही फॅक्ट देखील महत्त्वाची आहे. परीक्षेमध्ये लेखीमध्ये आपण ही फॅक्ट वापरू शकतो. तर आता 2.47 लाख कोटी लाभार्थी होते, तर आता फक्त 1,66,00,000 महिलाच या अनुदानासाठी आता पात्र राहिलेले आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये असलेली 2.47 कोटी लाभार्थ्यांची संख्या 2025-26 आर्थिक वर्षात 2.38 कोटींवर आलेली होती. आणि राज्य सरकारने पहिल्या वर्षात या योजनेवर 32,470 कोटी, तर दुसऱ्या वर्षात 30,000 कोटी रुपये खर्च केलेला. म्हणजे ही अमाऊंट किती प्रचंड मोठी आहे हे लक्षात घ्या. हीच अमाऊंट आपण जर दुसरी इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे या गोष्टीवर जर आपण खर्च केली असती, तर त्यामुळे आपल्या महाराष्ट्राची जी काही स्ट्रक्चरल गोष्टी आहेत, यावर आपण जास्त पद्धतीने खर्च करू शकलो असतो आणि त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक बाजू ही भक्कम राहिली असती. परंतु या अशा योजनेमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीला कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतोय, हे देखील जाणून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे अगदीच ही योजनाच चुकीची आहे अशा पद्धतीचं नाही. काही ठिकाणी असिस्टन्स देखील गरजेचं आहे, परंतु याचा गैरफायदा किती लोक घेत होते, हे आपण या आर्टिकल मधून आता पाहत आहोत. आता या योजनेचा लाभ पुरुष सरकारी कर्मचारी यांनीही घेतल्याचे लक्षात आल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले होते. म्हणजे ही फॅक्ट यासाठीच आपल्याला महत्वाची आहे, की कशा पद्धतीने या योजनेचा दुरुपयोग आतापर्यंत होत होता. आता हे तर झालंच, परंतु याच्यासाठी अजून एक महत्वाची या ठिकाणी फॅक्ट दिलेली आहे, ते म्हणजे 65 वर्षांवरील 10,000 महिला दर महिन्याला यातून बाद होतात. म्हणजेच ज्या महिलांचे वय 65 वर्ष पूर्ण होते, अशा सुमारे 10 ते 12,000 महिला आपोआपच या योजनेतून बाद झालेल्या आहेत. सुमारे 15,000वर सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे. म्हणजे पहा, म्हणजे पुन्हा एकदा कशा पद्धतीने याचा दुरुपयोग या ठिकाणी होत आहे. बरं, आता यामुळे आता किती कोटींची बचत होत आहे, तर आता दर प्रत्येक महिन्याला 1,200 कोटींची आता बचत होणार आहे. म्हणजे 81 लाख महिलांना वगळल्यामुळे आता दरमहा 1,200 कोटींची बचत या ठिकाणी होणार आहे. आता याच सरकारने अशा पद्धतीची योजना आणलेली आहे का, तर नाही. या अगोदरही वेगवेगळ्या सरकारांनी वेगवेगळ्या पद्धतीची योजना आणलेल्या होत्या. राज्यात लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत असताना 2004च्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना लागू करण्यात आलेली होती. ही देखील फॅक्ट आपण पेपरमध्ये लिहू शकतो आणि यामुळे आपलं उत्तर देखील अतिशय सुंदर यामुळे होऊ शकतं. त्यानंतर या ठिकाणी आता आपण ऑलमोस्ट ही न्यूज कव्हर केलेली आहे आणि यातील महत्त्वाच्या बाबी आता तुम्ही नोट डाऊन देखील करून घेतलेल्या असतील. पुढे जाऊया. 50% मर्यादा ओलांडल्यास ओबीसींचे आरक्षण कमी करा, अशा पद्धतीचं आता या ठिकाणी सूचना आलेली आहे. राज्यामध्ये पुढील काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आरक्षण हे 50%च्या मर्यादेत ठेवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी यांचे एकूण आरक्षण 50%च्या जर वर गेले, तर त्यावेळी ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात येणार असून यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आलेली आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या व ग्रामपंचायतीच्या निवडणुका या राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतात. तसेच प्रभाग रचना निश्चित करण्याचे अधिकार हे राज्य शासनाकडे आहे आणि त्याच वेळी आरक्षण निश्चितीचे अधिकार हे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे असतात. त्यामुळे याचाच आधार घेऊन आता 50% मर्यादा ओलांडली तर ओबीसींचे आरक्षण कमी करा, अशा पद्धतीचे स्टेटमेंट या ठिकाणी आता त्यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे. या ठिकाणी सेंट्रल महत्वाची न्यूज आहे ती म्हणजे बेंगळुरूचीच बाजी. IPLची 2026च्या एडिशन मध्ये आता RCBने पुन्हा एकदा हा संघ जिंकलेला आहे. हे आपण शेवटच्या पेजवर पुन्हा एकदा पाहणार आहोत, त्यामुळे या ठिकाणी ही न्यूज आपण स्किप करूया.
खाली आता या ठिकाणी लोगोच्या बंधनामुळे यंदाही विद्यार्थ्यांच्या गणवेशाला विलंब. आता आपल्याला माहितच आहे सर्व शिक्षण अभियान अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना आता मोफत गणवेश देण्यात येतो. तर यासाठी 2024 मध्ये एक राज्य एक गणवेश या धोरणांतर्गत प्रमाणित गणवेश अनिवार्य करणारा शासन निर्णय ऐनवेळी जारी करण्यात आलेला होता. ही फॅक्ट देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि सध्या त्या प्रत्येकांच्या गणवेशावर तो लोगो असणं गरजेचं आहे. त्यामुळे सध्या विलंब होत आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी न्यूज आहे. बाकीचं विलंब होतोय हे आपल्याला परीक्षेसाठी आवश्यक नाहीये, परंतु ह्या ज्या योजना या ठिकाणी अंडरलाईन करून दिलेल्या आहेत ही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते इयत्ता 8वी मधील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील विद्यार्थी तसेच दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरवण्यात येत असतो. 2023-24च्या शैक्षणिक वर्षापासून राज्य सरकारतर्फे या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेवरील विद्यार्थ्यांनाही याचा लाभ देण्यात येतो. त्यामुळे ह्या फॅक्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण पुढच्या न्यूज आर्टिकलकडे जाऊया. आपण ऑलरेडी ही न्यूज कव्हर केलेली आहे. आता देश विदेश यामध्ये करार झाला नाही तर शेवट अन्य मार्गाने अशा पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिलेला आहे. इराण सोबत अतिशय चांगला करार करण्याच्या अगदी समीप आहोत असे देखील त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहे. अजूनही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील हा जो काही युद्ध आहे हा अजूनही संपलेला नाही आणि यामुळे संपूर्ण जगभरावर किती मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होतोय हे आपल्याला संपूर्ण दिसूनच येत आहे. म्हणजे आपल्याला वाटू शकतं की कोण कुठला इराण देश, इस्रायल देश, अमेरिका देश यांच्यातील युद्धामुळे आपल्याला म्हणजे आपण इथे या ठिकाणी आपल्या घरात बसून आपल्या खिशाला इतकी चणचण त्यांच्या युद्धामुळे होत आहे. त्यामुळे ह्या जागतिक घडामोडी देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जागतिक घडामोडीमध्ये सध्या नेमकं काय अपडेट आहे, कुठपर्यंत हे युद्ध आलेले हे देखील आपल्याला काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळेच ही न्यूज देखील आपल्यासाठी महत्त्वाची. जर हे युद्ध थांबलं तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ही ओपन होऊ शकते आणि या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन झाल्यामुळे आपली भारतीय अर्थव्यवस्था जी सध्या अतिशय संकटातून जात आहे ही आपण सुरळीत येण्याच्या दिशेने देखील वाटचाल करू शकते. या ठिकाणी दुसरी एक न्यूज आहे. भारतीय अथलेटिक्सचे भविष्य उज्ज्वल आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आहे. याचं कारण म्हणजे राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घालणारे धावपटू गुरिंदर वीर सिंग आणि अनिमेश कुजूर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमामध्ये गौरव केलेला आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, धावपटू गुरिंदर वीर सिंग हे आता भारताचे सर्वात वेगवान धावपटू ठरलेले आहेत. त्यांनी नुकताच राष्ट्रीय विक्रम देखील मोडलेला आहे. ते अतिशय चर्चेमध्ये आहेत. एमपीसी लायब्ररी मधील आपण चालू घडामोडीचे डेली व्हिडिओ आपण घेत होतो त्यामध्ये आपण ऑलरेडी ही न्यूज कव्हर केलेली आहे. पंतप्रधान मोदी यांनी युरोप दौऱ्यादरम्यान नेदरलँडने भारत सरकारला परत केलेल्या चोला साम्राज्यातील ताम्रपत्रांची माहिती देखील यावेळी दिलेली आहे. हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे आता आपण अभ्यास करताना या चोला साम्राज्याबद्दल माहिती घेणं हे आवश्यक आहे. अशाच पद्धतीने आपण आता इथून पुढे अभ्यास करणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी काही महत्वाच्या अपॉइंटमेंट या ठिकाणी दिसत आहेत. अगदी लेफ्ट साईडला स्वामीनाथन नौदल प्रमुखपदी ही एक महत्वाची बातमी दिसत आहे. ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आता नौदल प्रमुख पदाचा कार्यभार रविवारी स्वीकारलेला आहे. तर ही बातमी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. अपॉइंटमेंट या घटकामध्ये म्हणजे पुन्हा एकदा अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की नवीन ऍडमिरल आता नौदल प्रमुख याचा पदाचा कार्यभार कोणी सांभाळलेला आहे. त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे कृष्णा स्वामीनाथन आणि कोणाकडून सांभाळलेला आहे तर यापूर्वी या पदाची सूत्रे ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्याकडे होती आणि ऍडमिरल स्वामीनाथन यापूर्वी पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख होते. हे देखील माहिती असणं आवश्यक आहे. त्यासोबतच जनरल NS राजा सुब्रमणी यांनी रविवारी भारताचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणजे CDS म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. जनरल अनिल चौहान यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. ह्या दोन्ही फॅक्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्या तुम्ही तुमच्या नोट्समध्ये असणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी एक छोटीशी न्यूज आहे. ती बाकीची न्यूज आपल्याला काही गरजेचं नाही. आपल्याला एकच फक्त माहिती पाहिजे ते म्हणजे मल्याळम वृत्तपत्र दीपिकाच्या 140व्या वर्धापन दिनामध्ये उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे. सकारात्मक बातम्या न दिल्यास तरुण कॉक्रोचच्या मागे जातील. आता आपल्याला माहितच आहे कॉक्रोच जनता पार्टी हे अतिशय चर्चेमध्ये असलेली एक न्यूज आहे. याविषयी आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारणं शक्यता नाहीये, परंतु माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचं काय तर मल्याळम वृत्तपत्र दीपिकाच्या 140 वर्धापन दिनानिमित्त त्यांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यामुळे हे वृत्तपत्राचं नाव आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यासोबतच एक राईट हँड साईडला एक न्यूज आहे. भारताची जमीन बळकावल्याच्या बालेन यांच्या विधानाने वाद झालेला आहे. आपल्याला माहितच आहे नेपाळचे जे आता नवनियुक्त पंतप्रधान आहेत बालेंद्र शाह यांनी काही स्टेटमेंट दिलेलं आहे. केवळ भारतानेच नेपाळच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं नाही तर नेपाळनेही अनेक ठिकाणी भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे. या नेपाळचे
नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्या विधानाचे नवीन वाद आता त्यांच्या या स्टेटमेंटमुळे पेटलेला आहे. त्यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलेलं होतं. आता महत्वाचा वाद हा कोणत्या ठिकाणावरून आहे, तर ही आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. तर नेपाळ आणि भारतामध्ये 3 ठिकाणचा एक महत्वाचा वाद आहे. त्यातील 3 ठिकाण म्हणजे कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा. आता हे 3 जे महत्वाचे ठिकाण आहेत, या वादग्रस्त क्षेत्राविषयीचा तिढा सोडवला जाणार असल्याचे हे बालेंद्र शाह यांनी सांगितलेले आहे. भारत, नेपाळ आणि तिबेट यांच्या त्रिवेणी संगमावर असलेला हा भूभाग भारताने उत्तराखंडचा हिस्सा असल्याचे स्पष्ट केलेले आहे. आता भारताने काही दावा देखील फेटाळला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणदीप जयस्वाल म्हणाले की कैलास मानसरोवर यात्रेसाठी वापरण्यात येणारा लिपुलेख हा खिंडीचा मार्ग 1954 पासून भारताच्या ताब्यात आहे. नेपाळने 2020 मध्ये लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी या 335 चौरस किलोमीटरच्या भारतीय भूभागाचा समावेश करून स्वतःचा नवा नकाशा हा जाहीर केलेला आहे, जो भारताने आता फेटाळलेला आहे. तर ही आपल्याला न्यूज परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं आवश्यक होती. आता आपण पुढच्या आर्टिकलकडे जाऊया. महत्वाचेच या ठिकाणी आपण घेतलेले आहेत, कारण परीक्षेच्या अनुषंगाने जे आपल्याला महत्वाचे वाटतात तेच या ठिकाणी आता कव्हर केलेले आहेत. कारण आपल्याला परीक्षेमध्ये कोणत्या फॅक्ट विचारण्यात येऊ शकतात हेच आपल्याला महत्वाचं आहे. कारण न्यूजपेपर वाचताना आपल्याला खूप साऱ्या त्या ठिकाणी न्यूज दिसतात, परंतु वाचायचं काय हे आपण निवडून जर घेतलं तर आपला पेपर लवकर वाचून होऊ शकतो. आता या ठिकाणी एक ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे, परंतु या ठिकाणी अतिशय काही महत्वाच्या फॅक्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत. आज 1 जून आहे आणि 1 जून हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो. तर हे देखील दिनविशेषमध्ये आपण कव्हर करतच असतो. तर ही फॅक्ट देखील महत्वाची आहे. 1 जून हा दिवस जागतिक दुग्ध दिवस असतो. तर आता या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. भारतातील श्वेत क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय दूध दिन हा साजरा केला जातो. लक्षात घ्या, इथं कन्फ्युजन करून घेऊ नका. 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय दूध दिन असतो. का? कारण भारताचे श्वेत क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांची त्या दिवशी जयंती असते. परंतु आज जो आहे 1 जून हा दिवस जागतिक दुग्ध दिवस म्हणून साजरा केला जातो. आता या ठिकाणी दुधाला एक महत्वाचे जागतिक अन्न म्हणून मान्यता देण्यासाठी आणि आरोग्य व कृषी क्षेत्रावरील दुग्ध क्षेत्राचा प्रभाव अधोरेखित करण्यासाठी 1 जून रोजी जगभरात दूध दिन हा साजरा केला जातो. त्यानंतर महत्वाची फॅक्ट म्हणजे 1965 मध्ये राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची म्हणजेच NDDB ची स्थापना झालेली होती. वर्गीस कुरियन यांची पहिली अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती ही झालेली होती. त्यानंतर राईट हँड साईडला काही महत्वाचे हायलाइट केलेले पॉईंट आहेत. 19 सप्टेंबर 2024 या दिवशी श्वेत क्रांती 2.0 यासाठीच्या प्रमाणित कार्यपद्धतीचा शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि पुढे जाऊन 25 डिसेंबर 2024 या दिवशी औपचारिक अंमलबजावणी देखील त्याची सुरू झालेली होती. आणि खाली एक महत्वाची फॅक्ट म्हणजे सन 2025-26 मध्ये जागतिक दूध पुरवठ्यात भारताचे योगदान अंदाजे 32% असण्याची अपेक्षा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, संपूर्ण जगभरामध्ये जे काही दुग्ध उत्पादन होतं यामध्ये भारताचे योगदान किती आहे, तर 32% आहे. म्हणजे संपूर्ण जगाला 32% दूध पुरवठा हा एकटा भारत करतो. किती मोठी गोष्ट ही भारतासाठी, हे लक्षात घ्या. जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हणून भारताचे स्थान आता निर्माण होत आहे. त्यामुळे ही फॅक्ट आता आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे. आता एडिटोरियल या पेजकडे आलेलो आहोत. या ठिकाणी विचार या पेजवर एक खूपच सुंदर आर्टिकल आलेले आहे. या आर्टिकलमध्ये ज्या कोणत्याही महत्वाच्या फॅक्ट दिलेल्या आहेत त्या फॅक्टच्या पेक्षा या ठिकाणी एक केस स्टडी दिलेली आहे आणि ही केस स्टडी आपल्याला परीक्षेसाठी अतिशय महत्वाची आहे. इव्हन आपण एक कॉमन मॅन असून सुद्धा जगामध्ये म्हणजे सोसायटीमध्ये, समाजामध्ये कशा पद्धतीने बदल करू शकतो आणि आपण त्यापासून प्रेरणा कशी घेऊ शकतो हेच विशद करणार या ठिकाणी आर्टिकल चित्ततोष खांडेकर यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. बीज पेरले आणि अंकुरले अशा पद्धतीचे या आर्टिकलचं नाव आहे. नदी काठावर असंख्य घरांची बेकायदा वस्ती, तिचं मलमूत्र थेट नदीतच आणि शहरभराचं सांडपाणीही अखेर नदीला मिळतंय. नदीचे किनारे हे अनधिकृत कचरा डेपोच होत आहेत. अशा अवस्थेतून इंडोनेशियातील कारांगमुमुस ही नदी बाहेर पडली आणि तीही स्थानिक प्रशासनाच्या मदती विना. हे या आर्टिकल मधचा एक थोडक्यात सार आहे. लक्षात घ्या, इंडोनेशियातील एक महत्वाची नदी आहे ती म्हणजे कारांगमुमुस आणि ही कारांगमुमुस नदी ही अतिशय दूषित झालेली होती आणि ही दूषित झालेली नदी कशा पद्धतीने एका इंडिव्हिज्युअलने म्हणजे एका वैयक्तिक माणसाने तर तिचा एक पुढाकार घेऊन ही स्वच्छ करायला सुरुवात केली. त्याला बाकीचा पाठिंबा कसा मिळत गेला आणि आता ती अतिशय स्वच्छ कशी झालेली आहे हेच विशद करणारा हा लेख आहे. आपण यातील महत्वाच्या ज्या फॅक्ट आहेत या ठिकाणी आता मी हायलाइट केलेल्या आहेत त्या पटपट वाचून घेऊया. समरिंडा शहराच्या मधोमध वाहणारी जवळपास
30 ते 40 किलोमीटर लांबीची कारांगा-मुंबस नदी शहराच्या वेशीजवळ महाकाम नदीला जाऊन मिळते. आता या ठिकाणी समरिंडातील बऱ्यापैकी वाहतूकही ही याच नदीमार्गे व्हायची. या नदीमध्ये आता असंख्य प्रकारचे मासे असायचे. नदीकाठावर फळांची, दुर्मिळ फुलांची, अस्सल इंडोनेशियन झाडंही देखील होती. टेम्पे आणि टाहूंचे उद्योग या नदी काठावर हळूहळू उभारायला लागले आणि टेम्पे आणि टाहू हे सोयाबीन पासून तयार केले जाणारे प्रथिनयुक्त खाद्यपदार्थ पदार्थ आहेत आणि यांचे उद्योगधंदे या नदीच्या किनारी या ठिकाणी उभारायला सुरुवात झाली. हे पदार्थ बनवायला नदीतून पाणी कारखान्यांमध्ये घेऊन सांडपाणी पुन्हा नदीत सोडलं जाऊ लागलं. तसंच या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी शहरात स्थलांतर झालं. तेव्हा या नव्या स्थलांतरासाठीची घरं, इमारती आणि कॉन्क्रीटचं जंगलच या ठिकाणी उभं राहू लागलं. कॉन्क्रीटचा सगळा कचरा हा नदीत फेकला जाऊ लागला. आणि या सगळ्या कचऱ्यामुळे या ठिकाणी काही वेगवेगळे व्यवसाय देखील उभारायला लागले. म्हणजे आता मी जसं सांगितलं इंडस्ट्री वेगवेगळ्या त्या नदीच्या किनारी उभारायला लागल्या आणि यामुळे दूषित होण्याचं प्रमाण, पाणी दूषित होण्याचं प्रमाण हे वाढत गेलं. आता या ठिकाणी वेगवेगळे जो काही पाण्याचा प्रश्न होता या शहराचा, हा पाण्याचा प्रश्न देखील या नदीमार्फतच सोडण्यात येत असायचा. म्हणजेच इंडस्ट्रीला लागणारे पाणी किंवा श्रमिक नदीला अंघोळ करायला किंवा शौच करण्यासाठी जो काही पाणी लागायचे हे या नदीतच सगळं होत 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 गेलं. म्हणजे इतकी सुंदर असणारी ही नदी ही कालांतराने दूषित होत गेली आणि या ठिकाणी सांडपाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहणाऱ्या नाल्यांमध्येच सोडलं जाऊ लागलं आणि हे हे नाले जे होते हे परत नदीशीच जोडले जात होते. म्हणजेच शहरांचं सगळं औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी हे नदीतच सोडलं जात होतं. शिवाय बेकायदा वस्त्यांमध्ये राहणाऱ्या आणि वेगानं वाढणाऱ्या शहरांसाठी कचऱ्याचा निचरा करण्याची व्यवस्था नव्हती. तेव्हा नदी किनारे अघोषित कचरा डेपोच झाले होते. कचऱ्याचे ढीगच्या ढीग या किनाऱ्यावर उभे राहिले होते. यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा होता. सूक्ष्म प्लास्टिकचे कण माशांच्या पोटात जाऊ लागलेले होते. यामुळे नदीतील माशांच्या अनेक प्रजाती या ठिकाणी नष्ट झाल्या. केवळ एकच प्रजाती या ठिकाणी कशीबशी तग धरून राहिलेली होती. नदी किनारी होणारी वस्ती आणि कचऱ्यामुळे, ढिगामुळे नदीकाठची झाडं झुडपं मेली आणि तोडली देखील गेली होती आणि यामुळे नदीचं पात्रही वाढलं होतं आणि यात नदीचं पात्र म्हणजे जे काही वाढलेलं पात्र होतं हे या वस्त्यांमुळे अतिशय अरुंद झालेलं होतं. म्हणजे लक्षात घ्या, या आर्टिकलमध्ये पहिल्या दोन जे काही पूर्ण ब्लॉक्स आहेत या दोन्ही ब्लॉक्समध्ये ती नदी अतिशय सुंदर होती आणि त्या नदीचं प्रदूषण होत गेलं हे या ठिकाणी विशद केलेलं आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, आपण एखादा एसे लिहिताना, एखादा निबंध लिहिताना आपण कशा पद्धतीने लिखाण करायला हवं हे देखील आपण या ठिकाणी दिसून येते. आता या पुढचा पूर्ण भाग हा ही नदी कशी स्वच्छ केली गेली या पद्धतीचा या ठिकाणी विशद करतोय. आता आपण स्वच्छ केलेला भाग म्हणजे नदीची जी काही स्वच्छ कशा पद्धतीने झाली हे आपण आता वाचूया. नव्या पिढीला हा पाण्याचा नाला एकेकाळी नदी होती हे देखील माहित नव्हतं. म्हणजे इतक्या पद्धतीची गंभीर परिस्थिती या ठिकाणी ही झाली होती. आता या संपूर्ण आर्टिकलचा जो नायक आहे तो आहे मिसमान. आता या मिसमाननं 2010च्या सुमारास प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली. तो नदीकाठचा कचरा उचलून किनारा स्वच्छ करू लागला. नदीकाठावर जनजागृतीसाठी एक पात्री पथनाट्याचे प्रयोग करू लागला. या प्रयोगात तो एकटाच असायचा. नदीशीच संवाद तो साधायचा. रोज सकाळी दुचाकीवर जाऊन नदी किनारा तो स्वच्छ करणं आणि नदीशी संवाद साधणं हा त्याचा नित्यक्रमच झालेला होता. आणि या सर्व प्रकरणामुळे मिसमानला स्थानिक लोक वेडा देखील समजायला लागले होते. म्हणजे लक्षात घ्या, कसा एखाद्या पद्धतीने एखादा वैयक्तिक माणूस जर एखाद्या नवीन काहीतरी समाजोपयोगी गोष्ट हातात घेतो त्यावेळी इतर समाज त्याला कशा वेडात काढतो हेच या ठिकाणी आता दिसून येते. नदीकाठच्या रहिवाशांना किनारा स्वच्छ होताना हळूहळू दिसू लागला आणि हेच दिसू लागल्याने तेही नंतर यामध्ये सहभागी झाले. एका प्रसिद्ध कॅफेच्या मालकानं तर नदी स्वच्छ करा आणि मोफत कॉफी प्या अशी योजना देखील काढली. म्हणजे लक्षात घ्या, एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा एक आदर्श घेऊन हळूहळू त्याला इतर लोकही जोडू लागले आणि याच जोडलेल्या लोकांमुळे त्याचा जे काही वैयक्तिक जे काही त्यांनी मोहीम हाती घेतली होती ही आता हळूहळू आता चळवळीचं रूप आता घेत होती. शोधून शोधून स्थानिक वृक्षांची रोपटी त्या नदीकाठी पेरली गेली. यातून 10 वर्षात किनाऱ्यावर हिरवीगार वृक्षराजी उभी राहिली आणि स्वच्छ हवा या ठिकाणी खेळू लागली. याची दखल घेत केंद्र सरकारनं थेट वृक्षारोपणासाठी मोठा निधीच या ठिकाणी देऊन टाकला. नदीपात्रातील कचरा साफ करायला काही धनाढ्यकांनी होड्या देखील दिल्या. म्हणजे मुख्य म्हणजे या सगळ्यात स्थानिक सरकारचा कुठलाही पाठिंबा नव्हता. म्हणजे लक्षात घ्या, स्थानिक सरकारच्या मदतीविना हे सगळं त्यांचं काम सुरू होतं. आता त्या होड्यांमधून फक्त नदीतील कचराच साफ होत नव्हता तर नदी पर्यटन देखील या ठिकाणी सुरू झालेलं होतं. किनाऱ्यावरून उचललेल्या कचऱ्याच्या सहाय्यानं विटा म्हणजे इको ब्रिक्स बनवण्याचं तंत्रज्ञानही विकसित केलं गेल्यामुळे या कचऱ्याचं नेमकं पुढे जाऊन करायचं काय हा देखील प्रश्न त्या ठिकाणी मिटला. तसंच नदीत येणारे सांडपाणीही कमी करण्यासाठी
दररोज नाल्याची स्वच्छता ही मिसमान्य आणि त्याच्या सहकार्याने करत होते. त्यामुळेच आता ही नदी हळूहळू आता स्वच्छ होऊ लागलेली होती. याच नदीकाठी 2016 मध्ये आगळी-वेगळी नदी शाळा देखील त्याने सुरू केलेली होती. ही नदी शाळा म्हणजे तासनतास वर्गात बसून खरडे घाशी करायला लावणारी शाळा नव्हती, तर नदीबद्दलचे आपले अनुभव, त्यातून येणारं ज्ञान लोकांना चालत बोलत सांगणारी आणि कृतीतून शिकायला उद्युक्त करणारी शाळा आहे. या शाळेमध्ये शिक्षक, विद्यार्थी अशी काही उतरंड नव्हती, तर सगळेच अनुभवातून शिकत नवनवे प्रयोग करणारे सहअध्यायी होते. समरिंडातल्या शाळा कॉलेजांचे अनेक विद्यार्थी या शाळेत दररोज येत होते. कचरा उचलणं, नदीची सांस्कृतिक आणि तिची परिसंस्थेची माहिती घेत वृक्षारोपण करणं, कचऱ्यापासून विटा बनवणं, नदीशी निगडीत इतर समस्यांची माहिती घेऊन उपाय शोधणं, हे सारं या शाळेमध्ये दररोज चालत होतं. आणि या शाळेमध्ये दाखल व्हायला वयाचं कोणतंही बंधन नव्हतं. इंडोनेशियातील अनेक विद्यापीठांनी या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना शिकायला, संशोधन करायला आणि नवे प्रयोग करायला हे पाठवलं देखील होतं. यातूनच नदी सुधार मोहिमेला गतीही आली आणि शहरातल्या आणखी काही ठिकाणचे किनारे देखील यामुळे आता स्वच्छ होऊ लागले. आणि फक्त बोलून किंवा टीका करून नव्हे, तर कृतीतून आणि नदी शिक्षणातून प्रदूषणाचे प्रश्न सोडवता येतात, हा संदेश ही कथा देते. नदी शिक्षणातून नदी प्रेमाचं बीज अंकुरलं तर पुढच्या पिढ्या नदी स्वच्छतेची एकत्र येऊन जबाबदारी घेतात. ही अनुकरणीय बाबही या ठिकाणी महत्वाची आहे. तर अशा पद्धतीचं अतिशय सुंदर हे आर्टिकल आहे. ही जर स्टोरी आपण शॉर्ट मध्ये एखाद्या क्वेश्चन मध्ये किंवा आपल्या एखादा जो काही एसेचा पेपर असतो त्यामध्ये जर आपण ही क्रिस्प करून एक शॉर्ट फॉर्मॅटमध्ये जर टाकली तर आपल्याला नक्कीच याचा खूप छान पद्धतीने फायदा होऊ शकतो. इवन इथिक्सचा जो पेपर आहे यामध्ये देखील आपण वैयक्तिक आपण चळवळीला कसे तयार करू शकतो आणि समाजोपयोगी काम आपण हातात घेऊन समाज बदलण्याच्या दिशेने कसं पाऊल टाकू शकतो, हेच आपण या आर्टिकल मधून आता शिकलेलो आहोत. या ठिकाणी आता दुसरं एक आर्टिकल महत्वाचं आहे ते कुतूहल. या कुतूहलमध्ये धुकं दव हे कसं तयार होतं या ठिकाणी आता सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, हे आर्टिकल देखील म्हणजे एक थोडक्यात सांगायचं झालं तर जिओग्राफीचा एक एक आपला टॉपिकच या ठिकाणी कव्हर होत आहे. जिओग्राफीमध्ये म्हणजे भूगोलामध्ये आपण काय शिकतो, तर पाऊस कसा पडतो, किंवा जे काही वातावरण आहे, वातावरणातील वेगवेगळे जे काही घडामोडी आहेत त्या कशा होतात हे आपण भूगोलामध्ये शिकत असतो. तर या ठिकाणी हे जर आर्टिकल तुम्ही वाचलं तर तुम्हाला भूगोलाचा एक आर्टिकल म्हणजे एक भूगोलाचा एक टॉपिक तुमचा याच ठिकाणी कव्हर होतोय. काय आहे आर्टिकल, तर धुकं दव कसं पद्धतीने तयार होतं. आता आपल्याला माहिती आहे धुकं दव आणि दहिवर हे हिवाळ्यातील हवामानाचे नैसर्गिक आविष्कार आहेत. म्हणजेच हिवाळ्यामध्येच अशा पद्धतीचे ह्या गोष्टी तयार होत असतात. आता या हिवाळ्यातच नेमकं काय होतात, तर यासाठी म्हणजे धुकं दव तयार होण्यासाठी हवा थंड आणि स्थिर असावी लागते. तसंच त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण हे अधिक असणं आवश्यक असतं. हिवाळ्यामध्ये रात्री जमिनीचा पृष्ठभाग वेगाने थंड होतो. त्याजवळची हवा खूप थंड होते, वरची हवा तुलनेने उबदार राहते, त्यामुळे थंड हवा खालीच अडकून राहते. हवेतल्या पाण्याची वाफ जेव्हा एखाद्या थंड पृष्ठभागाच्या संपर्कात येते तेव्हा तिचं द्रवीकरण होऊन सूक्ष्म जलकणांमध्ये रूपांतर होतं. हवेमध्ये असलेल्या सूक्ष्म धुळीच्या कणांभोवती हे जलकण जमा होतात, त्याचं धुकं तयार होतं. वर उबदार हवा असल्यानं ही थंड हवा वर जाऊ शकत नाही, त्यामुळे धुकं बराच वेळ तिथंच टिकून राहतं आणि हवेतल्या जलकणांची घनता वाढली की धुकं दाट होतं आणि दृश्यमानता ही कमी होत जाते. आता धुकं नेमकं 4 प्रकारचं असतं. कोणतं, तर पहिला प्रकार आहे प्रसारण धुकं. रात्री जमिनीच्या तापमान कमी झाल्यामुळे हे प्रसारण धुकं तयार होतं. दुसरं आहे अभिवहन धुकं. अभिवहन धुकं उबदार आणि ओलसर हवा थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आल्यावर तयार होतं. तिसरं आहे खोऱ्यातलं धुकं. खोऱ्यातलं धुकं काय करतं, तर थंड हवा खाली साचल्यामुळे दऱ्यांमध्ये तयार होतं. आणि चौथं आहे सीमारेषेवरील धुकं, जे थंड आणि उबदार हवामानाच्या सीमारेषेवर तयार होतं. खरं तर धुकं म्हणजे जमिनीवर उतरलेले पाण्यातील सूक्ष्म थेंबाचे ढगच असतात. म्हणजे धुकं म्हणजे वेगळं तिसरं काही नसून हे ढगच असतात जे जमिनीवरचे असतात. तर आता पुढे एक दव कशा पद्धतीने तयार होतं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त पाणी साठवू शकते. जेव्हा हवेची सापेक्ष आर्द्रता 100% जास्त वाढते तेव्हा ती संपृक्त होते आणि ही बाष्पाने संपृक्त झालेली हवा अतिथंड वस्तूंच्या जवळ आल्यास तिचं सांद्रीभवन होतं आणि तिचं सूक्ष्म जलबिंदूमध्ये रूपांतर होतं. या जलबिंदूंनाच दवबिंदू असे देखील म्हणतात. हे दवबिंदू झाडांच्या पानावर, गवताच्या पात्यांवर आणि काचेच्या तावदानावर जमा होतात. ज्या प्रदेशातलं तापमान 0 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असतं अशा प्रदेशात वातावरणातलं बाष्प गोठून त्याचं बर्फाच्या सूक्ष्म स्फटिकांमध्ये रूपांतर होतं आणि असे बर्फाच्या सूक्ष्म स्फटिकांचे थर झाडांच्या पानावर, गवताच्या पात्यांवर जमतात आणि त्यांना दहिवर किंवा इंग्लिशमध्ये फ्रॉस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे लक्षात घ्या, धुकं, दव आणि दहिवर ह्या तीनही गोष्टी कशा पद्धतीने जमा होतात हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे.
थोडक्यात जर सांगायचं झालं तर धुकं तयार होण्यासाठी जमिनीचं तापमान 0 अंश पेक्षा जास्त आणि दव आणि दहीवर तयार होण्यासाठी ते 0 अंश पेक्षा कमी असणं आवश्यक असतात. धुकं म्हणजे काय? तर धुकं म्हणजे वातावरणातील आर्द्रता पाण्याच्या सूक्ष्म कणांच्या रूपाने हवेत तरंगणं. दव म्हणजे काय? तर दव म्हणजे वातावरणातील आर्द्रता जमिनीच्या पृष्ठभागावर जमा होऊन पाण्याच्या थेंबाच्या रूपात जमा होणं आणि हेच दवबिंदू जेव्हा गोठतात त्यांचं बर्फाच्या सूक्ष्म स्फटिकामध्ये रूपांतर होतं, तेव्हा त्यांना दहिवर असं म्हटलं जातं. त्यामुळे लक्षात घ्या, धुकं, दव आणि दहिवर या तर तुम्हाला लक्षात आलं असेल. या तिन्हीतला फरक देखील या ठिकाणी शेवटच्या आर्टिकलमध्ये हा त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर एक बैजू लाखो बावरे हे आर्टिकल देखील सुंदर आहे. या ठिकाणी तुम्हाला जर वाचण्याची इच्छा असेल तर ते तुम्ही वाचू शकता. कशा पद्धतीने बायजूज ही एकेकाळची अशी अतिशय सुप्रसिद्ध असलेली जी काही कंपनी होती, म्हणजे बायजू आपल्याला माहितच आहे. एक अतिशय सुप्रसिद्ध असा तो ऑनलाईन क्लास होता. तर तो आता अतिशय म्हणजे तळागाळाला गेलेला आहे आणि इव्हन ज्या बायजूचे जे काही फाउंडर आहेत यांना आता वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अमेरिकेमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना अटक वॉरंट देखील जाहीर झालेली आहे. म्हणजे सिंगापूरच्या तुरुंगात त्यांची रवानगी झालेली आहे आणि अमेरिकेतही त्यांच्या गुन्ह्यांची नोंद होईल अशा पद्धतीचं देखील त्यांचं झालेलं आहे. आणि हे त्यांचं नेमकं कशामुळे झालं हेच या आर्टिकल मधून दिसून येतं. तर ते तुम्ही हवं असेल तर वाचू शकता. परीक्षेमध्ये डायरेक्ट यातून प्रश्न काही येणार नाहीत. तर या ठिकाणी आपण आता पुढे पुढे जात आहोत. ज्या कोणत्याही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. या ठिकाणी अर्थवृत्तांतामध्ये कोणतंच फार काही आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने डायरेक्ट आपल्याला महत्वाचं नाही. परंतु या ठिकाणी या अर्थवृत्तांतावर एक खूप छान एक कोट आहे. वॉरन बफे यांनी जे जगातील यशस्वी गुंतवणूकदार आहेत यांनी एक कोट दिलेला आहे. जोपर्यंत तुम्ही झोपेत असतानाही पैसे कमवण्याचा मार्ग शोधत नाहीत तोपर्यंत तुम्हाला मरेपर्यंत कामच करावे लागेल, अशा पद्धतीचं त्यांचं हे कोट आहे. हे कोट देखील आपण कोणत्या तरी एखाद्या निबंधाच्या पेपरमध्ये किंवा एखाद्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आपण हे टाकू शकतो. या ठिकाणी आपण आता पुढे पुढे जात आहोत. आपण मला वाटतं आता डायरेक्ट क्रीडा या घटकाकडे आलेलो आहोत आणि क्रीडा या घटकामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे पहिल्याच पेजवर आपण ही न्यूज सांगितली होती. त्यामध्ये महत्वाचं म्हणजे 2026चे IPLचं जेतेपद हे आता RCBला मिळालेलं आहे. RCBने सलग दुसऱ्यांदा या ठिकाणी IPL जिंकलेला आहे. परीक्षेमध्ये आपल्याला यावर काय प्रश्न विचारू शकतो तर मला नाही वाटत की यावर डिटेलमध्ये प्रश्न तयार होतो. परंतु आपल्याला एवढं माहिती पाहिजे तर कुणाला हरवलेलं आहे तर गुजरात टायटन्स या संघाला हरवून RCBने पुन्हा एकदा 2026चे जेतेपद पटकावलेले आहे आणि सलग दुसऱ्यांदा त्यांनी अशा पद्धतीचं हे जेतेपद पटकावलेलं आहे. म्हणजे सलग 2 IPL जेतेपद मिळवणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजे RCB हा तिसरा संघ ठरलेला आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या संघांनी अशा पद्धतीची कामगिरी केलेली होती. या ठिकाणी दुसरी क्रीडा महत्वातील गोष्ट म्हणजे सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सात्विक चिरागला जे विजेतेपद पटकावलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सात्विक आणि चिरागला जेतेपद पटकावलेलं आहे. भारताच्या सात्विक साईराज, रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने रविवारी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये म्हणजे सुपर 750 दर्जा यामध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे. अंतिम सामन्यामध्ये त्यांनी इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मोहम्मद शोहिबुल फिक्री या जोडीचा त्यांनी पराभव केलेला आहे. या ठिकाणी आणि शेवटची आपली आजची न्यूज आहे. चॅम्पियन्स लीगवर पुन्हा पॅरिस सेंट जर्मनीचेच मोहर, अशा पद्धतीची ही न्यूज आहे. म्हणजे पॅरिस सेंट जर्मन हा जो फुटबॉलचा संघ आहे याने युरोपीय क्लब फुटबॉलवरील मक्तेदारी पुन्हा एकदा अधोरेखित करत सलग दुसऱ्यांदा प्रतिष्ठेच्या UEFA चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावलेले आहे. या ठिकाणी देखील RCB सारखं त्यांची गोष्ट झालेली आहे. चॅम्पियन्स लीग ही जी काही स्पर्धा आहे यावर आता पुन्हा एकदा पॅरिस सेंट जर्मन या संघाने जेतेपद पटकावलेलं आहे आणि त्यांनी शेवटच्या लढतीमध्ये म्हणजे फायनलमध्ये आर्सेनाल या संघाचा पराभव केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या जर न्यूज हवी असतील किंवा वेगवेगळे कोणते व्हिडिओ हवे असतील तर ते देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगण्यास विसरू नका. आणि अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटला आपल्या MPSC लायब्ररीसाठी सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.